म्हणजे काय काय कंप्लेंट्स आहेत. सर्वात मेन गोष्ट तर तिसऱ्या चौथ्या गिअरला क्लच दाबल्यावरती कट करून असं एक आवाज येतो. मागचा टायर जाम झालाय त्याच्यातून आवाज येतो. आणि बाईक आपण पळवतोय ना 50-60च्या स्पीडला तर एक नॉईज येतो इकडून कुठून तरी. आतमध्ये जायला अलाउड नाही म्हणून आम्ही इकडे खिडकीतून काढतोय व्हिडिओ. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललोय बाईकची सर्व्हिसिंग करायला. घरातून निघून आपण थोडं लांब आलोय शॉपिंग करायला, पण काय गोष्ट भेटली नाही चांगली. रॉयल एनफिल्डचे नवीन ग्लाउज शूजच बोलणार होतो मी. आणि 500 किलोमीटरमध्ये सर्व्हिसिंग असते आपली. ऑलमोस्ट 1000 व्हायला 6 किलोमीटर बाकी आहेत. तर बघू आता काय सीन नाही झाला पाहिजे फक्त बस. कारण की मी गेलेलो लॉंग राईडला, ऑलमोस्ट 700 किलोमीटरची लॉंग राईड झाली माझी. त्याच्यामध्ये 700च्या वरच झाली. ए भाई थांब. यस. आणि आता गॅप काढायला शिकलोय कारण की बाईक आपल्या प्रॉपर हातात बसली आहे. आणि तो व्लॉग तर नाही येतात, थोडा कॅमेराचा इश्यू झालेला तिकडे, तर त्याच्यामुळे अर्धा शूट झाला आणि मग तो अर्धा शूट झालेला व्लॉग नाही टाकू शकत. तर मग त्याच्यानंतर मग मी कॅमेराला हातच नाही लावला. जे मी लॉंग राईड मध्ये बघितलंय तर अशा काय काय गोष्टी आहेत, म्हणजे काय काय कंप्लेंट्स आहेत, तर ते आपल्याला सांगायचे आहेत. सर्वात मेन गोष्ट तर तिसऱ्या चौथ्या गिअरला क्लच दाबल्यावरती कट करून असं एक आवाज येतो क्लच वायर मधून, तर ते सांगायचं आहे. इंजिन नोईज चेंज झाली आहे, म्हणजे इंजिनचा नॉईस, आणि ते काय इंजिन ऑइलिंग होईलच बहुतेक, पण तो एक प्रॉब्लेम आहे. आणि मागचा टायर जाम झालाय त्याच्यातून आवाज येतो. आणि बाईक आपण पळवतोय ना 50-60च्या स्पीडला तर एक नॉईज येतो इकडून कुठून तरी, वाला साउंड. किराया क्या वैसा वाला साउंड आ रहा है कुछ तो. तर ते गोष्टी आहेत, तर ते आपण सांगू. आणि जामच ट्रॅफिक झाले. तर 730 किलोमीटरची आपली टोटल लॉंग राईड केली आहे मी. त्याच्यामध्ये बाईकचा एक्सपिरियन्स तर एक नंबर होता. आणि अशी पॉवर आहे बाईकला, आणि घाटामध्ये अशी चढते ना एकच नंबर. हायवेला तर काय तोडच नाही बाईकचं, म्हणजे असं वाटतच नाही की बाईक वरती आहे. म्हणजे पॉवरच्या हिशोबाने सांगतोय, अशी जोरात पळते. सामान होतं, लगेज होतं, पिलियन होतं मागे, तरी पण ऑलमोस्ट 80-90ची स्पीड मी मेंटेन करत होता. मी मुद्दामून स्लो मेंटेन करत होतो. 80-90 किलोमीटर, सॉरी 80-90चा स्पीड मी स्लो सांगतोय कारण की आपली बाईक सर्व्हिस झाली नव्हती आणि जास्त इंजिन थ्रॉटल खोलायचं नव्हतं. तर त्याच्यामुळे मी 80-90चा स्पीड मेंटेन करत होतो बस. पण त्याच्यावरती पण जाऊ शकत होती बाईक. आणि आता प्रॉपर हातामध्ये बसले, म्हणजे कसं असतं ना, नवीन बाईकशी तुमचं कनेक्शन व्हायला थोडासा टाइम लागतो. ती हातामध्ये बसायला थोडा टाइम लागतो. म्हणजे इंजिनचा रिस्पॉन्स आणि गिअर कधी शिफ्ट करायचा आहे, किंवा वेट बॅलन्स आणि असं गॅप मधून वगैरे काढणं, तर हा प्रॉपर गॅप समजायला थोडासा टाइम लागतो. पण त्या राईडमध्ये प्रॉपर हातामध्ये बसले बाईक. आणि ब्रेक मॅनेज झालं पाहिजे, की म्हणजे किती डिस्टन्स वरती मी ब्रेकिंग करू शकतो, किंवा थोडस ब्रेक लागतील की नाही किंवा काय. तर ती गोष्ट सगळं आता प्रॉपर झाली आहे. आणि असं बोलू शकतो की आता प्रॉपर हातामध्ये बसली बाईक. फुल मजानी लाईफ. आणि हे ग्लाउज कसे वाटतात सांगा करा कमेंट मध्ये. रॉयल एनफिल्डचे ग्लाउज घेतलेत आणि हे सिक्रेट सेंटरमध्ये भेटलेत मला. प्रॉपर आपल्या बाईकला मॅच होतात बघा. तर 11 वाजताची अपॉइंटमेंट होती, पण नेहमीप्रमाणे लेट झालेलो आहे. फोन झाला. आणि मी जेव्हा बाईक घेतली ना त्यांनी बोलले की मला जरा मिरर, हे डोर मिररची सवय नाही, तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जरा पण प्रॉब्लेम आला, जरा पण. आणि मिरर मध्ये जरा पण व्हायब्रेशन नाही येत. 90च्या स्पीड वरती पण मिरर जसेच्या तसे होते.
तर मिरर मध्ये तर काय प्रॉब्लेम नाहीये. बाकी बोलायचं गेलं तर हा, फुटरेस्ट मध्ये व्हायब्रेशन होतं जेव्हा मी 90च्या अप गेलो कुठे कुठे प्लेन रोडला, म्हणजे खाली रोडला, तिकडे थोडंसं फुटरेस्ट मध्ये व्हायब्रेशन जाणवलं. पण ठीक आहे, तेवढंच मसाज होतं ना, मसाज मसाज. तर ठीक आहे, आता सर्व्हिस सेंटरलाच भेटू आपण, बघूया काय बोलतात. व्हिडिओ काढायला ते लोक परमिशन देतात की नाही माहिती नाही, कारण की कांदिवलीच्या सर्व्हिस सेंटरला थोडीशी किचकिच करतात ते लोक, जसं मला ऐकू आलं एकाकडून. मी असं एक्सपिरियन्स नाही केला, कारण की याच्या आधी तर मी कधी शूट नाही केलं असं जाऊन शोरूम मध्ये, सॉरी सर्व्हिस सेंटर मध्ये. तर बघूया काय बोलतात ते लोक, किंवा बाईक सोडावी लागेल की बाईक सोबत थांबावं लागेल, ते पण जरा बघावं लागेल आपल्याला. तर आपली ही फर्स्ट सर्व्हिस आहे, म्हणजे फ्री सर्व्हिस आहे, तर त्याच्यामध्ये किती खर्च येईल काय ते सर्व मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला दाखवेल. तर त्याच्यासाठी एंडिंग पर्यंत बघत राहा ब्लॉग, स्किप करू नका, कारण की काय काय गोष्टी मध्ये स्किप होऊन जातील, त्याच्यामुळे स्किप करू नका. आणि खालतून जायला लागेल इकडे. चाबी को लगाओ। सर्विस कौन सा है? फर्स्ट सर्विस है। और जब भी चला रहा है तो ऑलमोस्ट 60-70 के ऊपर जाते ही ना, ऐसा थोड़ा सा कट 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 आवाज़ आ रहा है, तो आई थिंक ये हाइड्रोलिक का रहेगा। हाँ हाइड्रोलिक का रहेगा, चेक कर दो। हाँ चेक करो आप भी। आपली बाईक दिली सर्व्हिसिंगला, ती घ्यायला चाललोय आता. परत मी तुम्हाला सांगतो जे मगाशी बोललो, जे पण काय खर्च आला असेल पहिल्या सर्व्हिसिंग मध्ये, काय काय केलं काय, ते सर्व मी व्हिडिओच्या एंडला दाखवेन. पहिले एकदा बाईक भेटू दे हातात, मग तुम्हाला एकदम सविस्तर सांगतो, एकदम नीट, एकदम साफ. फक्त बघत राहा लास्ट पर्यंत. तो आपली बाईक इकडे सर्व्हिस होते, अजून लागेल 1 अर्धा तास, तर थांबावं लागेल थोडं. बाकी एकदम प्रॉपर सर्व्हिसिंग होते. आतमध्ये जायला अलाउड नाही म्हणून आम्ही इकडे खिडकीतून काढतोय व्हिडिओ, पण ठीक आहे, हरकत नाही, त्यांना त्यांचं काम करून द्या आम्हाला. तर मित्रांनो, गाडी आपली सर्व्हिस झालेली आहे आणि आता कशी एकदम प्रॉपर झाली आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण हिला आता खोलू शकतो, आपल्या हिशोबाने पळवू शकतो, कसलीच भीती नाही आता, कारण की पहिली सर्व्हिस झालेली आहे. आणि जसं आपण सांगितलं तसं प्रॉपर त्या लोकांनी काम केलं. म्हणजे मागचा टायर जो जाम झालेला त्याला ठीक केला, पण त्याच्यातून जो येणारा आवाज कर कर असा वाला दादा, सो तर तो बंद झाला, ते प्रॉपर काम झालं. आणि सर्वात मेन तर जे सांगितलं होतं इंजिनचा आवाजच चेंज झालेला पूर्ण, तर ते त्यांनी केलं. आता प्रॉपर आपल्याला पहिल्यासारखा आवाज येतो गाडीतून, जो मधुर आवाज होता गाडीचा पहिला, तो यायला लागलाय परत चांगला. आणि अजून काय होतं, अजून काय नव्हतं, गिअरचं पण काम झालेलं आहे. जसं की 3रा गिअर आहे, 4था टाकला तर काय आवाज येत नाहीये. क्लच पण स्मूथ झालाय, तर प्रॉपर काम झालेलं आहे सगळं. आणि त्याचा टोटल कॉस्ट आपल्याला आलेली आहे 1639 फक्त पहिल्या सर्व्हिसिंगची कॉस्ट. आणि तर हे बघा स्क्रीनवरती आहे, तुम्ही सगळी डिटेल्स बघू शकता. भागो भागो. तर चेन लूप केलंय, त्याच्यामध्ये इंजिन ऑइल चेंज केलंय, ते तर मॅन्डेटरी होतं. आणि अजून एक काहीतरी आहे ते किट वगैरे, इंजिन ऑइल किट काहीतरी चेंज करायला लागलं तर ते आहे. तर ठीक आहे, ब्लॉग इकडेच एंड करतो. पेट्रोल भरायला जातो, पेट्रोल कमी झालंय, तर बाकी काय आता आहे ना दाखवण्यासारखं, तर ब्लॉग एंड करतो.
छोटासा सिंपलचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम वरती जर तुम्हाला फनी कंटेंट बघायचं आहे, जो की आज मी टाकलेला आहे खूप दिवसानंतर, यशू दी बल्ले बल्ले, तर इंस्टाग्राम वरती फॉलो करा. कारण की आपण इंस्टाग्राम वरती वेगळंच मचवतो, युट्यूब वरती वेगळंच मचवतो. तर दोन्हीकडे थोडं डिफरंट कॅरेक्टर आहे. तुम्हाला आवडेल इंस्टाग्राम वरती पण, आणि युट्यूब वरती तर बाईक रिलेटेड आहेच. चलो साइन ऑफ, बाय बाय, टाटा, सी यू, गुड बाय, लव यू, बाय बाय.